नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 12 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आणि राजा बेडच्या मधोमध खाली पडलेले असतात. दोघांनाही उठताच येत नसतं. पाण्या आणि धनेश मात्र त्या दोघांना पाहून लाजत असतात आणि ते दुसरीकडे तोंड करतात. तेवढ्यातच अवनी आणि राजा प्रयत्न करत असतात उठण्याचा, पण त्यांना काही उठताच येत नाही. तर अवनी राजाला म्हणत असते की राजा, अरे मी पडले ना, काय करतोय हे तू? तर पुन्हा आता ते प्रयत्न करत असतात, तर त्यांना उठता येत नाही, म्हणून आता ते खाली पडतात. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की धन्या, त्या दोघांचा ना पर्सनल मॅटर आहे, आपण जाऊया चल, असं म्हणून ते दोघे चाललेले असतात. मग राजा म्हणत असतो की अरे कुठे चाललाय, मदत करा आम्हाला, या इकडे. तर पाण्या म्हणतो की अरे पण राजा, मग राजा म्हणतो की अरे बिरे काही नाहीये, लवकर हात दे. मग पाण्या आणि धनेश आता त्यांच्या जवळ जातात. तर पाण्या आता राजाला हात देतो, पण आता त्याचा हात असा निसटतो आणि ते पुन्हा दोघे खाली पडतात. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे तुला अक्कल नाहीये का, नीट हात दे ना. तर पाण्या म्हणत असतो की राजा, पडला तू आणि अक्कल माझी काढून राहिलाय, काय करतोय हा? तर राजा म्हणतो की ते सगळं सोड, दे हात पुन्हा. मग पाण्या आता हात देतो आणि आता त्या दोघांना उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तर राजा उठतो आणि मग तो अवनीला उठवतो आणि म्हणत असतो की मॅडम तुम्ही ना इथे बसा, आधी शांतपणे बसा. तर अवनी आता तिथे बसते आणि आता तिला वेगळंच थोडंसं होत असतं मग पडल्यामुळे. त्यावेळेस आता ती शांत होऊन आता तिथे थोडीशी रिलॅक्स होते आणि मग राजा म्हणत असतो की मॅडम एवढ्या तेवढ्या कारणासाठी हा टोकाचा निर्णय का घेतला तुम्ही? तर अवनी म्हणत असते की टोकाचा निर्णय, काय टोकाचा निर्णय घेतलाय मी? त्यावेळेस राजा म्हणतो की अहो हा गाढवपणा करताय तुम्ही, गाढवपणा अजिबात करू नका. मग आता मी काय करत होते, काय वाटतंय तुम्हाला? तर आता धनेश म्हणत असतो की वहिनी तुम्ही दोरी घेऊन आला इकडे, अशी कडी वगैरे लावली आणि ते फॅनला लावून आम्हाला असं वाटलं की, आता तो पुढचं बोलणार. तेवढ्यात अवनी म्हणत असते की आत्महत्या, आत्महत्या करते असं वाटलं का तुम्हाला? तर राजा म्हणतो की अहो नाही नाही नाही, आत्महत्याचा विचार पण आणू नका, मी करू देणार नाही तुम्हाला आत्महत्या. तर आता अवनी म्हणत असते की अरे मूर्ख आहेस का तू, मच्छरदाणी लावत होते. त्यावेळेस सगळेजण आता वर बघतात आणि म्हणत असतात की मच्छरदाणी, आणि आता मच्छरदाणी मच्छरदाणी तर आता करतात. त्यावेळेस मग राजा म्हणतो की नाही मॅडम नाही, तुम्ही खोटं बोलू नका, मच्छरदाणी असं कोण लावतं? त्यावेळेस अवनी सांगत असते की अरे ही दोरी इथे बांधायची आणि ही दुसरी दोरी इथे मी बांधणार होते आणि मग इथून अशी ओढणी, असं ती सांगायला लागते आणि मग ती चिडते आणि म्हणत असते की मी काय आता तुम्हाला डेमो देऊ का, मच्छरदाणी कशी लावत होती ती, बास आता मी काहीच तुम्हाला सांगणार नाही. तर राजा म्हणतो की नाही नाही, मला काहीच पटत नाही असं, जर असं असतं तर आम्ही दरवाजा वाजवत होतो, एवढा ओरडत होतो, तर ते तुम्हाला कसं काय ऐकायला नाही आलं? तर पाण्या सुद्धा म्हणतो की हो, कसं काय ऐकायला नाही आलं, काय करत होता तुम्ही? त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे हेडफोन होते माझ्या कानामध्ये, गाणी ऐकत होते मी, त्याच्यामुळे मला नाही तुमचा आवाज आला. तर राजा म्हणतो की ह्याच्यामुळे, मग हा अच्छा हा हा, अहो ह्या पाण्यामुळे आणि या धन्यामुळे सगळं झाले, धन्यामुळेच तुम्हाला सांगतो, तो म्हणाला की दोरी घेऊन गेलेले आहेत मॅडम आतमध्ये. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की अरे माझं काय, मी तर फक्त सांगत होतो की दोरी घेऊन गेलेले आहेत, ते खरं काय झालं ते सांगत होतो. तर पाण्या म्हणत असतो की राजा दादा तूच धडधड दरवाजा वाजवला आणि मग आम्ही घाबरून तुझ्या पाठीमागे पळालो, असं काय करतोय? तर राजा म्हणतो की हे गप्प बस, हे सगळं तुझ्यामुळे, तू बाहेर काय बोलला, मॅडम टेन्शन मध्ये आहेत, सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम झालाय, काहीतरी बरं वाईट करून घेतील असं तूच बोलला ना, अक्कल नाहीये का तुला? तर आता अवनी म्हणत असते की अरे गप्प बसा, काय चाललंय तुमचं? तर पाण्या म्हणतो की हो वहिनी, म्हणजे मी म्हटलं त्याला, वहिनीला टेन्शन आलेलं आहे, पण असं काय करतील असं मी काही म्हटलं नव्हतं, त्यालाच तसं वाटलं. आता त्या तिघांची तिथे बडबड चाललेली असते, एकमेकांच्या अंगावरती धावून जातात, मारामारी करायला लागतात. त्यावेळेस अवनी चिडते आणि म्हणत असते की अरे काय चाललंय, बास झालं, हा गोंधळ काय लावलाय तुम्ही? आणि आता ती म्हणत असते की राजा तू कडी तोडलीस? त्यावेळेस राजा म्हणतो की नाही नाही, एवढं काय त्याचं टेन्शन घेऊ नका, ती रिपेअर करून देतो, आपल्याकडे ना ड्रिल मशीन आहे ना, रिपेअर करून देतो. तर अवनी म्हणत असते की आणि माझ्या खराब झालेल्या डोक्याचं काय करणार आहे? त्यावेळेस तो म्हणत असतो की हा ते पण ड्रिल मशीन, असं म्हणून तो मध्येच थांबतो आणि म्हणत असतो की नाही, ड्रिल मशीनचा डोक्यासाठी काहीच उपयोग होणार नाही. त्यावेळेस अवनी म्हणत असते की घाल तुझी ती ड्रिल मशीन पण घाल माझ्या डोक्यात.
तर आता सगळेजण आता एकमेकांकडे बघत बसतात. तर आता अवनी म्हणत असते की काय आता माझ्याकडे बघत बसलाय, जावा बाहेर जावा, सगळेजण आता बाहेर जावा. आता मग सगळेजण बाहेर चाललेले असतात. तर मध्येच पाण्यात थांबतो आणि म्हणत असतो की वहिनी सॉरी खरंच सांगतो, आम्हाला ना जरा टेन्शन आलं होतं की म्हणजे तुम्हाला सुद्धा टेन्शन आलं होतं म्हणून आम्हाला भीती वाटली, म्हणून आम्ही काळजीपोटी असं केलं. तर अवनी म्हणत असते की बरं आता ठीक आहे, असं मी काहीच करणार नाहीये हे लक्षात घ्या. त्यावेळेस पाण्या म्हणतो की हा ठीक आहे, पण वहिनी एकच गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, जर तुम्हाला मच्छरदाणी पाहिजे असेल तर आम्हाला सांगा, आम्ही आणून देतो, असं काही करू नका. तर राजा मात्र विचारच करत असतो आणि म्हणत असतो की नाही, पण तरी पण मला ना मच्छरदाणीचं काही पटतच नाही मॅडम, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहे ना, तरी पण हे असं कसं काय. तर अवनी म्हणत असते की राजा तुला तर ना मी आता सोडणारच नाही, थांब, असं म्हणून ते आता राजाच्या अंगावरती चाललेली असते. मग आता राजा आणि सगळेच जण तिथून पळून जातात. तर आता पळून गेल्यानंतर अवनी आता हसायलाच लागते आणि म्हणत असते की काय करू मी या माणसाचं, खरंच खूपच वेडी आहेत ही सगळेच जण, असं म्हणून ती आता हसत असते. तर हे तिघे जण अवनीच्या रूममधून बाहेर येतात. तर राजा लगेचच धन्याच्या डोक्याला मारतो आणि म्हणत असतो की तुझ्यामुळे ना माझी इमेज खराब होतीये, एकतर कडी गिफ्ट दिली होती, आता तुझ्यामुळे ती तोडायला लागलेली आहे. त्यावेळी धनेश म्हणत असतो की माझं काही नाही बरं का, स्वतःच गेला तिकडे, नीट सांगत होतो की कसं झालं कसं नाही ते, तर कडी तोडून बसला. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही नाही, हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे, आता तुझ्यामुळं आता तिघांचं चाललेलं असतं. तेवढ्यातच तिकडून यशादा येतो आणि म्हणत असतो की अरे काय चाललंय, का ओरडत होता तुम्ही एवढ्या जोर जोराने. त्यावेळेस आता पाण्या म्हणत असतो की अरे यशादा, राजाने घोळ करून ठेवलेला आहे. त्यावेळेस राजा पुढे जातो आणि म्हणत असतो की यशादा मी काही घोळ घातलेला नाहीये, मी सांगतो तुला काय झालं ते. हा धन्या आहे ना, धन्या, त्याने चुकीचं मला काहीतरी सांगितलं. तो म्हणाला की मॅडम दोरी घेऊन गेल्यात आतमध्ये. मग आता मला भीती वाटली म्हणून मी लगेचच तेवढ्या मध्येच त्याला थांबवतो आणि पुढे जाऊन म्हणत असतो की यशादादा, मी याला नीट सांगत होतो, दोरी वहिनी आतमध्ये घेऊन गेलेल्या आहेत. त्याच्यावरती याने काय केलं, दारच तोडायला धावला, डायरेक्ट त्याने दाराची कडीच तोडली. मग आता यशादा दरवाजाच्या जवळ जाऊन बघत असतो आणि म्हणत असतो की काय राजा, हे काय केलं तू डायरेक्ट कडीच तोडली. तर राजा पुन्हा म्हणत असतो की मला सांग, आपल्या माणसाची सेफ्टी गरजेची आहे की नाही, आणि हे सगळं पाण्यामुळेच झाले. पाण्या मला काय बोलला, तर लगेच पाण्या आता त्याला पाठीमागे खेचतो आणि पुढे येऊन म्हणत असतो की मी काहीही केलेलं नाहीये, मी उलट मदत केली याला शेपटीसाठी, असं कसं हा माझ्यावरती आणू शकतो. आता तिघांची पुन्हा आता बडबड चालू होते, मारामारी चालू होते. मग आता यशादा जोरात ओरडतो आणि म्हणत असतो की अरे गप्प बसा, नेमकं काय झालं ते सांगा मला. मग धनेश आता इथे सांगायला लागतो, हे बघ वहिनी पाणी नेण्यासाठी आलेल्या होत्या, मग मी वहिनीला पाणी दिलं आणि त्या आतमध्ये चाललेल्या होत्या, तर आता त्या दोरी घेऊन जातात. आता तो सांगत असतो तेवढ्यातच पाण्याला आठवतं आणि तो म्हणतो एक मिनिट, सगळेजण आता शांत होतात. तेवढ्यातच पाण्या म्हणत असतो की एवढा सगळा घरामध्ये राडा सुरू असताना तू कुठे होता. मग आता राजाला पण ते समजतं आणि राजा पण म्हणतो की हा यशादा तू कुठे होता. तर लगेच धने सुद्धा म्हणतो की अरे बापरे, कुठे होता तू. आता तिघे जण एक एक करून आता कुठे होता असं आता यशादादाला विचारतात. त्यावेळेस यशादा म्हणतो की अरे मी इथेच, आता त्याला काय बोलावं तेच कळत नाही. तो आता दरवाजापाशी जाऊन म्हणत असतो की इथेच अंगणातच होतो. तेवढ्यातच तिकडून आता पळतच नमिता येते आणि म्हणत असते की काय झालं, कसला आवाज होता. तर आता यशादाला काय बोलावं ते कळत नाही. तो म्हणतो की यांनी, तर आता असं म्हणून तो मध्येच थांबतो. तेवढ्यातच नमी म्हणत असते की यांनीच काहीतरी केलं असेल, जरा हळूच बोलत जावा रे, तुमचा आवाज जर मम्मीने ऐकला असताना तर आज आम्हाला रंगे हात पकडलं असतं. मग यशादाला खूपच लाज वाटते. तो आता खालीच मान घालतो आणि मग आता तो तिच्याकडे सुद्धा आश्चर्याने बघत असतो. तर इकडे सगळेजण आता यशादा एवढ्या अंधाराचा बाहेर काय करत होता तुम्ही, आता पाण्या म्हणतो. त्यावेळेस आता यशादा शांतच बसतो. मग आता नमी म्हणत असते की अरे काय बोलताय. तर यशादा सुद्धा म्हणतो की असला कसला पण विचार करू नका, कसलाच विचार करू नका, तुम्ही जे काही विचार करताय ना तो इथेच थांबवा, असं काहीच नव्हतं होतं काय असं, मी तिथे असं आता तो मध्येच काही पण बोलायला लागतो. त्यावेळेस नमी म्हणत असते की काही नाही, अरे म्हणजे हा ना, ह्याला ना बोलायला सुचत नाहीये, पण असं काय नीट सांग ना, नाही तर त्यांचा गैरसमज होईल, उगाचच त्यांचा गैरसमज होईल. त्यावेळेस आता यशादाला सुद्धा लाज वाटत असते आणि मग नमी म्हणत असते की थापा, गैरसमज करून घेऊ नका, मी तुम्हाला सांगते काय झालं ते. माझा ना वटपौर्णिमेचा उपवास होता ना, मग उपवास सोडायचा होता. त्यावेळेस धनेश म्हणतो की हा, पण याचा यशादादाशी काय संबंध आहे. त्यावेळेस नमी म्हणत असते की येडाच आहे काय रे तू, यशाचा संबंध नाही तर कोणाचा संबंध आहे, यशाच्याच
हातून उपवास सोडवायचा होता ना मला. तर म्हणतो की मग धनेश म्हणतो की अरे बापरे असं होतं काय. तर राजा धन्याला म्हणतो की एक मिनिट तू जरा पाठीमागे जा. आता तो पुढे येतो आणि म्हणत असतो की यशादा तुमचं ऑलरेडी लग्न झालंय का. त्यावेळेस यशादा ओरडतो आणि म्हणत असतो की मारू का चांगला तुला, काही काय बोलतोय रे. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे तसं नाही, उपास सोडून राहिलाय म्हणून म्हटलं, तुझ्या हातून ती उपास सोडून घेते म्हणून म्हटलं. तर आता यशोदा म्हणतो की तुला माहिती आहे ना ही किती येडे आहे ते, सकाळपासून जेवली नव्हती म्हणून फक्त माणुसकी म्हणून तिला खाऊ घालायला गेलो होतं. तर आता हे सगळेजण मोठमोठ्यानेच हसायला लागतात. तर राजा म्हणतो की हे बरं आहे तुमचं, माणुसकी म्हणून हे सगळं तू केलं का बरं हे सगळं केलं. मग पुन्हा तो म्हणतो की एकीकडे नाही नाही म्हणायचं आणि दुसरीकडे जीव लावायचा, बरं आहे हे. त्यावेळेस यशोदा म्हणतो की गप्प बस, काही काय बोलतोय, चांगलाच मारेला तुला, जीव वगैरे काही लावत नाही आम्ही, असंच काहीच बोलू नका, मूर्ख आहे का काय. त्यावेळेस आता इकडे सगळेजण पुन्हा आता हसत असतात. तर धन्या म्हणत असतो की यशादा या सगळ्यामध्ये तुला एक गोष्ट लक्षात येते ना, सकाळपासून तू सुद्धा काहीच खाल्लेलं नाहीये, तू सुद्धा उपाशीच आहे. त्यावेळेस पाण्या म्हणतो की काय, तो पण उपाशी आहे. मग आता इकडे नमी म्हणत असते की त्याला कसं उपाशी ठेवील मी, जेवू घातलं त्याला, असं म्हणून आता ती लाजून आता तिथून पळूनच जाते. तर आता हे सगळेजण हसत असतात. तर राजा पुन्हा यशादाच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की यशादा मी काय म्हणतो, इकडे बघ आता पाणी छपराच्या वरून गेलेच, त्यामुळे आता जो काही निर्णय आहे ना तो घेऊन टाक. मग आता इकडे धन्या पण म्हणत असतो की हा बरोबर बोलतोय, म्हणजे राजा दादा बरोबर बोलतोय, मला पटलेला आहे, काय निर्णय घेऊन टाक म्हणजे माझा मार्ग मोकळा होईल. तर राजा म्हणतो की तुझा मार्ग कसा काय मोकळा होईल, हा आहे ना मध्ये, म्हणजे पाण्याकडे तो बोट दाखवून म्हणत असतो की हा आहे ना अजून. त्यावेळेस धन्या म्हणत असतं की अरे त्याचा मार्ग मोकळा आहे भाऊ, त्याच्याकडे रोज असते वटपौर्णिमा, यशादा आज जेवलाय, हा रोज जेवतो. आता पाण्या खूपच रागाने धन्याकडे बघत असतो. तर धन्या फोन लावायचं नाटक करत म्हणत असतो की हॅलो पायल वहिनी. मग आता लगेचच पाण्या त्याच्या अंगावरती धावून जातो आणि त्याचं तोंड बंद करतो. तर इकडे आता सगळेच जण एकमेकांना चिडवत असतात, राजा यशोदाला चिडवत असतो, तर धनेश आता पाण्याला चिडवत असतात. आणि आता ते सगळं झाल्यानंतर ते सगळेजण झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अवनीने अंघोळ वगैरे करून तिचं आवरलेलं असतं आणि ती यशोदाला मदत करायला किचनमध्ये आलेली असते. तर आता ती मदत करत असते, पण पुन्हा बाहेर येऊन पाहते तर सगळेजण झोपलेले असतात. मग आता अवनी म्हणत असते की हे अजून झोपलेले आहेत, थांबा तर ह्यांना उठवायलाच पाहिजे, असं म्हणून ती पुन्हा किचनमध्ये जाते आणि तिथलं ताट आणि बेलणं घेऊन येते आणि जोरात वाजवायला लागते, खूपच जोरात वाजवते. आता आवाज एवढा मोठा असतो की सगळेजण दचकूनच उठतात आणि कोण आहे रे असे ओरडतात. तर आता समोर त्यांना अवनी दिसते. मग अवनीला पाहून पाण्या म्हणत असतो की वहिनी तुम्ही आहात वे, वा राजा वा, काय थाळी वाजवली वहिनीने, एक नंबर थाळी वाजवली, माझ्या उभ्या आयुष्यात असा मी कधीच उठलो नव्हतो, अशी थाळी वाजवलेली आहे वहिनी, वा वहिनी तुम्ही म्हणजे एकदम वाघीणच आहात, माझ्या ना पोटातून असा आनंद लावारस सारखा बाहेर पडलेला आहे वहिनी, तुम्ही अशी थाळी वाजवली ना की आम्हाला पटकन जाग येते, पण आम्हाला प्लीज असं नका ना वाजवत जाऊ. त्यावेळेस राजा पण म्हणत असतो की हा मस्त थाळी वाजवली, पण आम्हाला असं वाटत आहे आज ना तुमच्याकडून एक मिस्टेक झालेली आहे, थांबा एक मिनिट, असं म्हणून आता तो मोबाईलमध्ये पाहतो आणि म्हणत असतो की हा मिस्टेकच झालेली आहे, कारण आज शुक्रवार नाहीये, शुक्रवार यायला ना अजून काही दिवस बाकी आहेत, मग तुम्ही का उठवताय आम्हाला सांगा ना. तर पाण्या पण म्हणतो की हा बरोबर वहिनी, मिस्टेक झाली तुमच्याकडून, आज काही शुक्रवार नाहीये, खरंच मिस्टेक झालेली आहे आणि हा मिस्टेक होती माणसाकडून, पण आता काही टेन्शन घेऊ नका, आम्ही झोपतो. म्हणून आता तो झोपायला जातो. तर अवनी पुन्हा आता जोरात वाजवते. मग पुन्हा सगळेजण उठतात. तर अवनी म्हणते की ही थाळी आता अशी रोजच वाजणार आहे, तुम्हाला आता रोजच लवकर उठायचं आहे. तर सगळेजण म्हणत असतात की का. तर अवनी म्हणत असते की का म्हणजे काय, यशादा रोज लवकर उठून सकाळी काम करत असतो आणि तुम्ही मात्र झोपलेले असता निवांत मस्तपैकीत, एवढे मोठे घोडे झालाय तरी एवढ्या उशिरापर्यंत झोपताय, लाज नाही वाटत तुम्हाला, चला उठा, असं म्हणून ती आता जोरात थाळी वाजवते. तर सगळेजण आता उठतात. यशादाला मात्र इकडे मोठमोठ्यानेच हसायला येतं. तर धनेश म्हणत असतो की वहिनी बरोबर आहे वहिनी, तुमचं एकदम बरोबर आहे, हे दोघे एवढे मोठे घोडे झालेत, काहीच ऐकत नाहीत, यशादाचं ऐकत नाहीत, तुमचं ऐकत नाहीत, आळशीच झालेत ना, जावा रे तिकडे जाऊन
कामं करा आणि सगळी व्यवस्थित कामं करा. आता लहानांनी झोपलेलं चालतं असं म्हणून तो झोपतो. तर अवनी पुन्हा वाजवते आणि त्याला उठवत म्हणत असते की लहान आहेस का तू, लहान आहेस, उठ. मग धनेश म्हणतो की वहिनी तुमच्या पाया पडतो, 5 मिनिटं मला झोपू द्या ना वहिनी प्लीज. तर अवनी म्हणत असते की 5 मिनिटं काही नाही, उठ लवकर, उठ, गपचूप उठायचं आणि लवकर इकडे आवरून यायचं. मग आता राजा आणि पाण्या ठरवतात की आम्हाला मोठं होतोय म्हणून उठावतोय काय, थांब आता, असं म्हणून ते आता त्याच्याजवळ जातात आणि म्हणत असतात की वहिनीचं ऐकत नाही काय, थांब थांब आता तुला उठवतो, असं म्हणून ते दोघे जण त्याचे पाय वर उचलून आता धिंगाणा घालत असतात. तेवढ्यातच तिकडून यशादा येतो आणि म्हणत असतो की काय काय चाललंय तुमचं. आणि तो अवनीला म्हणत असतो की हो कशाला उठवलं तुम्ही यांना, उठवलं की हे असे वागतात, भांडण करतात आणि धड उठून काही कामं पण करत नाहीत, उगाच उठवलं तुम्ही यांना, झोपा झोपा. मग त्यावेळेस सगळेजण झोपायला जातात. तर अवनी म्हणत असते की असं कसं झोपून द्यायचं यांना, रात्रभर नुसतं मोबाईल बघत असतात, सकाळी उठायची वेळ आली की 5 मिनिटे करून 2 तास घोरत बसतात. यशादा घर म्हटलं की डिसिप्लिन नावाची गोष्ट असते की नाही. तर यशादा म्हणतो की हो असते, बरोबर आहे तुमचं. तर आता अवनी म्हणत असते की माझ्या घरी तर मी 4 वाजता उठून अभ्यासाला बसायचे. त्यावेळेस धन्या यशादाच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की यांच्यापेक्षा ना आम्हीच बरे, या दुपारी 4 वाजता उठतात, तोपर्यंत झोपून राहतात. त्यावेळेस यशादा त्याला हाताने ढकलून तिकडे लावतो आणि म्हणत असतो की अरे त्या पहाटे 4 वाजता उठतात, काय तू काय असं बोलतोय. तर राजा आणि पाण्या सुद्धा आता त्याला म्हणत असतात की येडा आहे काय हा. तर आता धन्या म्हणतो की अरे बापरे, म्हणजे कॉलेजमधली पोरं मला सांगायची की आम्ही रात्री उठतो अभ्यासाला, ते मला आत्ता कळलं, हे काय आत्ता इथेच कळलेलं आहे मला ते कसं असतं ते. मग पाण्या म्हणत असतो की वहिनी मी काय म्हणतो, आम्हाला नाही अभ्यास करायचा, आम्ही झोपू का. तर राजा हळूच म्हणतो की मला तर काम पण नाहीये. तर अवनी म्हणत असते की काय म्हणाला. त्यावेळेस राजा म्हणतो की काही नाही. तर अवनी म्हणत असते की अरे अभ्यास नाही पण काम आहेत ना घरातली, ती कोण करणार, यशादा एकटाच करणार का. तर यशादा पण म्हणतो की चला चला आवरा, बरोबर आहे पटपट आवरा. आता तो सुद्धा घड्या घडायला लागतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की यशादा ते तुमचं काम आहे का, त्यांना करू देत ना त्यांचं काम. मग यशादा तुम्ही ना फारच लाड करून ठेवलाय, त्याच्यामुळेच ते बिघडलेले आहेत. मग राजा म्हणत असतो की करेक्ट आहे, असं म्हणून तो यशादाच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की हे सगळं ना तुझ्यामुळेच झालेलं आहे यशादा, तू लहानपणापासून आम्हाला म्हणायचा की तुम्ही कशाला काम करताय, आम्ही करतो ही सगळी कामं, म्हणून ना आम्हाला सवय नाहीये, यानेच आम्हाला लाडून ठेवलेलं आहे. तर पाण्या पण म्हणत असतो की बरोबर बोलताय वहिनी, हाच दोषी आहे, याच्यामुळेच आम्ही बिघडलोय, तुमच्यासारख्या जर याने अशा म्हणजे थाळ्या जर वाजवल्या असत्या तर आमचं काहीतरी झालं असतं आयुष्यामध्ये. तर पुन्हा धन्या सुद्धा येतो आणि म्हणत असतो की बरोबर आहे वहिनी, रोज रात्री 4 वाजता मला पण अभ्यास करायचा असतो, पण आता कोणीतरी एक माणूस आहे जो मला म्हणतो की अजून झोप, मला अभ्यास सुद्धा करून देत नाही आणि तो यशादाच आहे. अरे बापरे, आत्ता शिक मला कळलं. त्यावेळेस अवनी यशादाला म्हणत असते की आता याचं उत्तर तुम्ही देणार आहात का मी देऊ. त्यावेळेस यशादा म्हणतो की नाही, आता उत्तर द्यायची वेळ आलेली आहे, असं म्हणून तो तिकडून काठी घेऊन येतो आणि त्यांना कामाला लावतो. तर अवनी म्हणत असते की चला पटपट आवरा, कम ऑन, असं म्हणून दोघे जण मिळून आता त्यांना मस्तपैकी सगळं आवरायला लावतात. तर धन्या आता सगळं आवरून झाल्यानंतर झोपायला जातो. तर पुन्हा आता त्या तिघांना तोंड कोण धुणार असं म्हणून ते बाहेर लावतात. मग अवनी आणि यशादाला हसायलाच येतं. त्यावेळेस अवनी म्हणत असते की यशादा रोज ना यांना असंच उठवायला हवं, नाही तर अजून आळशी होतील. मग यशादा म्हणत असतो की आता कळलं घरात एक बाई असणं का गरजेचं आहे ते, असं म्हणून आता तो तिला हात जोडतो. तर अवनी म्हणत असते की चला आता आवरते मी, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की यांच्या रूपाने घरात बाईचा आशीर्वाद आलाय खरं, पण या इथे कायमच्या थोडीच राहायला आलेल्या आहेत, असं म्हणून तो थोडासा विचार करत असतो. तर इकडे अवनी दारापुढे रांगोळी काढत असते. तर तिकडून आत्याबाई येतात आणि ते सगळं पाहत असतात. आता आत्याबाई खूपच रागाने अवनीकडे पाहत असतात. मग धनेश आता येतो आणि तो अवनीच्या पुढे येऊन उभा राहतो आणि मग आत्याबाईंना अवनीला बघायलाच येत नसतं म्हणून त्या इकडे तिकडे करत असतात. तर धनेश सुद्धा इकडे तिकडे करतो आणि मग आत्याला म्हणत असतो की तुझी नजर लागू देणार नाही मी आमच्या वहिनीला. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा तू आमच्या वहिनीकडे वाकड्या नजरेने बघण्याचा आणि फालतूपणा करायला येशील ना,
तेव्हा तेव्हा आमच्यातलं कोणी ना कोणी इथं उभा असणारच आहे. त्यावेळेस आत्याबाई म्हणत असतात की तू माझ्या नजर लावण्यापासून ना वाचवू शकत नाही, माझी नजर लागणारच, तू बघच राहा, तिला मी कशी आता या घरातून हाकलून लावते ते, या घरात टिकूनच देणार नाही. त्यावेळी धनेश आत्याबाईला म्हणत असतो की ये हाड. मग आत्याबाईंना राग येतो आणि ती म्हणत असते की काय रे, वळण बिळण लावलंय का नाही तुझ्या बापाने, तुला काही शिकवलंय का नाही की मोठ्यांशी कसं बोलावं, आत्याला हाड म्हणतो. त्यावेळी धनेश म्हणत असतो की आत्या आत्या आहे का तू आमची, मग एक काम कर, यशादाला ना लावतो तुझ्याकडे नमीसाठी मागणी घालायला, यशादा यशादा असा तो आवाज देत असतो. त्यावेळेस आत्याबाई सुद्धा त्याला हाड म्हणतात. मग धनेश म्हणत असतो की काय ग झालं, काय झालं आत्या, मला आता हाड करतीये, काय झालं आत्या, एक गोष्ट लक्षात ठेव, जसं आपण पेरतो ना तसंच उगवतं, तुझे काही पेरलंय ना तेच तसंच उगवणार आहे. तर आता आत्याबाईंना खूपच राग येतो आणि ती रागारागाने हाड म्हणून आता तिथून निघून जातात. मग आता धनेश अवनीच्या जवळ जातो आणि अवनीला म्हणत असतो की वा वहिनी, रांगोळी ना खूप छान काढलेली आहे, एक नंबर काढलेली आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की कशाला रे त्यांच्या बरोबर भांडत असतो. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की जाऊ द्या, त्यांचं नेहमीच आहे, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, फालतू आहे ती, जोपर्यंत आम्ही आहोत ना तोपर्यंत तुम्हाला कोणाचीच वाईट नजर लागून देणार नाही आम्ही. मग बर वहिनी, आता मी जातो, मला आवरायला पाहिजे. तर अवनी म्हणत असते की हा जा, आता पटपट आवरून घे. मग धनेश तिथून निघून जातो. अवनी मात्र रांगोळी काढत असते. तर आता तिकडे तिला घरावरती 2 डब्बे दिसतात. म्हणून आता ती म्हणत असते की काय वरती काही पण ठेवलेलं आहे, आता ते डब्बे खाली काढायला पाहिजेत. म्हणून ती आता रांगोळी तिकडे ठेवून देते आणि तिथला एक ड्रम घेऊन वर ते डब्बे काढण्यासाठी जाते. ड्रम वरती उभा राहून आता ती डब्बे काढत असते, पण तिचा व्यवस्थित हात पुरतच नसतो. म्हणून आता ती एकदम असं पाय वरून कडून काढत असते, पण हात पुरत नसल्यामुळे ते सगळे डब्बे आता तिच्या अंगावरती खाली पडतात आणि ती अशी खाली पडणार असते. तेवढ्यातच तिकडून राजा येतो आणि राजा अवनीला पकडतो. अवनी आता खूपच घाबरलेली असते, तिला थोड्या वेळासाठी काही सुचत नाही, पण नंतर ती थोडीशी शांत होते. तर राजाने तिला धरलेलं असतं. राजा आता तिच्याकडे पाहत असतो आणि अवनी राजाकडे पाहत असते. दोघेही एकमेकांकडे खूपच प्रेमाने पाहत असतात. तेवढ्यातच तिकडून धनेश येतो आणि धनेश दात घासत आता त्यांच्याकडे पाहत असतो. त्याला आता राजाने अवनी वहिनीला असं कडेवरती घेतलेलं दिसतं. त्यावेळेस तो म्हणतो की काय काय मस्त चाललेलं आहे तुमचं राजा दादा, एकदम मस्त पोज आहे, फोटो काढू का, फोटो काढू का. त्यावेळेस राजा म्हणतो की गप्प बस, आता ना तुला सोडणारच नाही. तर राजा हळूच वहिनीला म्हणजे अवनीला खाली सोडतो. तर आता अवनी तिथून लगेचच पळून जाते. तर राजा म्हणतो की तुला ना आता धन्या मी सोडणार नाही, असं म्हणून तो त्याच्या पाठीमागे लागतो. तर धनेश आता आतमध्ये जातो. मग राजा थोडासा पुढे येऊन आता त्याला खूप छान वाटत असतं, तो आता एकदम डोक्याला हात लावून आता लाजत असतो. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पोलिसांनी राजाला गिफ्ट दिलेलं असतं आणि मग तो म्हणत असतो की साहेबांनी गिफ्ट पाठवलेलं आहे तुमच्यासाठी, त्यात तुमच्या लग्नाचा फोटो आणि तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे, याची ना फ्रेम करून ठेवा, म्हणजे साहेबांनी दिलेली आहे ती घरामध्ये लावा. तेवढ्यातच अवनी बाहेर येते आणि राजाला म्हणत असते की राजा काय आहे त्याच्यामध्ये, पण राजा अवनीला दाखवायचं नाही म्हणून म्हणत असतो की काही नाही, ते माझं आहे. त्यावेळेस ती म्हणते की तू हा चहा पे, बघू दे मला काय आहे ते. मग असं म्हणून ती आता बघायला लागते. तर आता ते तिला दिसणार का हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.